प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत। प्रत्येक मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदान केलं जाते, किती मोठ्या रांगा आहेत ते आपण बघू शकतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत मुंबईमधून। चेतन, काय सांगाल, सध्या काय स्थिती दिसतेय? 2 तास उलटलेले आहेत, 7 वाजता मतदान सुरू झाले आणि गरमी प्रचंड आहे मुंबईमध्ये, तरी सुद्धा मुंबईचं स्पिरिट कमी झालेलं नाहीये। जरी घामाळलेले असले तरी सुद्धा मतदार हे रांगेत उभे असल्याचं दिसतंय। निश्चितच फरक कालपर्यंत राज्यातील राजकारण तापलेलं होतं, मात्र आज मुंबई तापलेली आहे। तापमान आहे ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे आणि 9 वाजताची ही वेळ आहे सकाळची। त्यामुळे सकाळी 11 नंतर हा पारा आहे तो 34-35 पार होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मात्र या ठिकाणी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीचं मतदान आहे आणि मतदाता आहेत ते पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत हे मस्के कुटुंबीय आहे, दोन्हीही हे चिरतरुण दाम्पत्य आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। बाबा, काय सांगाल, तुमचं नाव काय, वय किती आणि मतदानाला तुम्ही आलेला आहात? 85। नाव काय तुमचं? मच्छिंद्र मस्के। मतदानाला कधीपासून येत आहे तुम्ही? 18 वर्षापासून। 18 वर्षापासून पूर्ण झाल्यापासून? आता 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून? 18 वर्ष झाल्यापासून। आणि आज गरमी आहे तरी मतदानाला नेहमी येता? नेहमी। आजी आहेत आपल्यासोबत, आपण आजींसोबतही बोलूया। आजी, काय सांगाल, मतदानाला तुम्ही नेहमी येता का? आणि आज बाकी तरुणांना काय सांगाल जे पहिल्यांदा मतदान करताय? हां, मी 25 वर्षापासून मतदान करते आणि माझं नाव पार्वती मस्के। हां, गरमी खूप आहे, त्रास होतोय? हां, खूप त्रास होतोय, पण तरी तुम्ही मतदानाला आलेला? हां, तरी येतात। त्यांना जे घेऊन आले ते सोबत आहेत आपल्या कुटुंबीय। काय सांगाल दादा, अक्षरशः घामाच्या धारा वातारा पाहतात, 32 तापमान पोहोचलेलं आहे, पुढे आणखी वाढेल। काय लोकांना संदेश द्याल? तुमचे नातेवाईक आहेत सोबत, कोण आहेत, आई वडील? माझं म्हणणं एवढंच आहे की सर्वांनी मतदान करावे आणि सर्व घरातून उठून यावे आणि ते सर्वांनी मतदान करावे ही माझी इच्छा आहे। 100% मतदान होवे। निश्चितच 100% मतदान व्हावं अशी अपेक्षा आहे आणि आम्ही दाखवू शकतो की लहान मुलाला घेऊनही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक आहेत। ताई, काय सांगाल, तुमचं नाव काय? छोट्या बच्चूला अंजली विजय मगर। आणि मतदान हा सर्वांचाच अधिकार आहे, तर प्लीज सर्वांनी घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा। बहुतेक जण सुट्टीमुळे बाहेर निघालेले आहेत, त्यांना काय सांगाल? त्यांनी सर्वांनी आपला अधिकार बजावलाच पाहिजे आणि शक्यतो मतदान हा सर्वांचा अधिकार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण पिढी असो, सर्वांनीच, मध्यमवर्गीय सर्वांनीच येऊन अधिकार हा बजावा आणि वोटिंग सर्वांनीच येऊन करावी। मागे या आजी आहेत, त्यांनाही विचारूया। काय सांगाल आजी? राष्ट्रीय कर्तव्य आहे, बाकी काही नाही। आपापला जो जसं हक्क असतो, कर्तव्य आहे ते बजवावं। निश्चितच परा पाहू शकतो की प्रचंड गरमी आहे, घामाच्या धारा वाहत आहेत, मात्र तरीही लहान मुलाला घेऊन महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदानासाठी येत आहेत। सकाळचे 9 वाजलेले असताना पारा आत्ताच 32 पार गेलेला आहे, त्यामुळे 35 ओलांडण्याची शक्यता आहे। दुपारच्या उन्हामध्ये कुठेतरी मतदानाचा टक्का घसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र इथे जर आपण मतदानाचा उत्साह पाहिला तर त्यात तसूभरही कमतरता नाहीये, त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईत रेकॉर्ड ब्रेक मतदान यावेळी होताना पाहायला मिळू शकतं। फरा, निश्चितच चेतन, जरी गरमी असली, जरी पारा वाढत असला तरी सुद्धा मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार असं दिसतंय, कारण राज्यातील 5व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाचा आज दिवस आहे आणि आपण उभे आहोत ते वांद्रे पूर्वेकडील नवजीवन विद्या मंदिर शाळेमध्ये। आणि या शाळेमध्ये याच ठिकाणी उद्धव ठाकरे असतील किंवा ठाकरे कुटुंबीय असेल ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली असली तरीही आता सकाळी 9 वाजता आपण पाहू शकतो या पहिल्या 2 तासामध्येच मतदारांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे। सोमवार है, कल संडे था, छुट्टी आई है, तो बहुत जन छुट्टियों पे बाहर गए हैं। आप गए ने, आप वोटिंग के लिए आए? नहीं, ये प्रजातंत्र में मेरा अधिकार है, मैं इस अधिकार का पूरी तरह से पालन करना चाहती हूँ, इसलिए छुट्टी में जाने का सवाल ही नहीं पैदा होता है। बहुत गर्मी है, सुबह से आप कितने बजे आए हो और वोटिंग के लिए एक्साइटेड हो? बहुत एक्साइटेड हूँ, आधा घंटा हो गया है, हम यहाँ पे वेट कर रहे हैं, बट यहाँ पे बहुत काफी स्टफी हो रहा है एनवायरनमेंट, फैंस वगैरह नहीं है, बट ठीक है, साल में एक दिन वी कम टू वोट, सो वी आर रेडी टू गो थ्रू दिस। एकूणच प्रचंड गरमी आहे, उकाडा आपण पाहू शकतो। प्रत्येक जणाच्या हातामध्ये जी वस्तू असेल त्याचा वापर ते हवा घेण्यासाठी येत आहेत। काही प्रमाणात असुविधा आहे, पंख्यांची व्यवस्था नाहीये, त्यामुळे मतदारांना त्रास होतोय, मात्र तरीही मतदानाचा हक्क हा आपला प्रमुख हक्क आहे आणि त्यामुळेच तो बजावण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहू शकतो रांगा लागलेल्या असूनही लोक मात्र परतण्याच्या मनस्थितीत नाहीये मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय। आणि म्हणूनच मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ते या नवजीवन विद्या मंदिरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन नावरे, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.